कॉलेजमध्ये गेल्या गेल्या हे असं दृश्य बघायला मिळेल वाटलंच नव्हतं मला. तर विषय असा झाला की नमस्कार राम राम मंडळी, 100 डेज मिनी व्लॉग चॅलेंज मध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. नेहमीप्रमाणे दिवसाची सुरुवात स्वामी समर्थांच्या दर्शनाने झाली. मग तिथून मला आर्यनला घ्यायला जायचं होतं. जाता जाता आर्यनला कॉलेजला सोडून जाऊ म्हणलो. पहिले तर माझा चष्मा घेतलाय आणि मागं बसून फिक्स करायला बघा. ह्याला काय बोलावं मला काहीच कळत नव्हतं. आर्यनच्या दवाखान्यामध्ये काय काम होतं, मग आम्ही थेट निघालो दवाखान्याच्या दिशेने. आर्यन बाहेर येऊस तर मी थोडा वेळ टाइमपास केलो आणि तेवढाच आर्यन आला आणि ब्लड टेस्ट करण्यासाठी दिला होता. याच्या ब्लड मध्ये असलं काय आलाय काय माहिती, एवढं भारी रिॲक्ट होत होतं ना, काय सांगू नका. हा ना जनावर आहे, ह्याला कन्फर्म माहित झालं असेल, त्यामुळे ह्याने असं रिॲक्ट करायला लागलाय. आर्यनला त्याच्या कॉलेजमध्ये सोडलं आणि मी माझ्या कॉलेजमध्ये आलो. वर्गात आल्या आल्या कोणाचा तर बर्थडे होतं कळालं मला. गिफ्ट काय आणले ते पहिले बघून घेतो, मग नंतर ना कुणाचं बर्थडे ते विचारावं म्हणलो. आमच्या वर्गातले पोरं कधी गिफ्ट बघितले असंच करायला बघा. मग आमच्या वर्गातले पोरी थोडं सुद्धा शांत बसत नाही, येडे चाळी कसं करतात काय माहिती. क्यों नहीं हो रही पढ़ाई? स्वतः पण अभ्यास करत आहेत आणि आम्हाला पण अभ्यास करू देत नाहीत. काय बोलायचं यांना. आमचे प्रिन्सिपल मॅडमचं बर्थडे होतं आज, त्याचीच तयारी चालू होती. आमच्या वर्गातल्या पोरांचा रक्षासूत्र कसं वाटला कमेंट करून नक्की सांगा. ही पोरगी काय म्हणते बघा. माझ्यासारखं वाईट कोण नाही तुझ्यासोबत. कोण चुप रहना भाई, बंद करना तेरा बकवास, बंद कर अभी. या पोरीला इग्नोर केलं आणि तेवढ्यात आमचे मॅडम आले. बर्थडे सेलिब्रेशन करून घेतलं. हे खरं तर क्राऊन म्हणून घालतेत, पण गजरा करून ठेवलेत पोरी, ह्याला काहीच करू शकता येत नाही आपल्याला. पहिले तर मॅडम केक कट केले, मग नंतर ना मुलींचं गिफ्ट ओपन करून पाहिलं. वर्गातल्या मुलींनी मॅडमना बॅग आणलं होतं. मॅडमना बॅग खूप आवडलं. आता होती मुलांची बारी. मुलं काय गिफ्ट दिलेत मॅडमना हे बघण्यात खूप इंटरेस्ट होता आम्हाला. आमच्या मॅडमचं बर्थडे केलं, म्हणताना मॅडमनी पार्टी दिली आणि आजचा व्लॉग इथंच संपला. भेटूया नेक्स्ट व्लॉग मध्ये. थँक्स फॉर वॉचिंग.